ओबीसी आणि यांचं आरक्षण अबाधित राहावं आणि इतर कोणाला आरक्षण देऊ नये अशी असणारी जी मागणी आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी सर्व उपोषण या ठिकाणी सुरुवात केले. गप्पा मारता येत असताना त्यांच्याशी बोलतो की उपोषण चालू राहिले तरी पाणी हे आपण सर्व पीठ राहिलं पाहिजे. तो पाणी ते पीठ राहतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. शासनाने या प्रश्नाकडे असणाऱ्या गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मला जी काही माहिती मिळते त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवेदन देणं चाललेलं आहे, आंदोलन देणं चाललेलं आहे आणि मोर्चे सुद्धा काढण्याची म्हणजे आहेत अशी परिस्थिती. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा राहिला पाहिजे या दृष्टीने ती पावलं टाकली पाहिजेत की शासनाकडून मला सर्व करताना त्या ठिकाणी दिसत नाही. अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या 5-1 वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज असा अनेक वेळा आमने सामने आलेला आहे. शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भातला असणारा समज त्या ठिकाणी आणि जाणीव करून सुद्धा दिलेली आहे. ही परिस्थिती स्फोटक आहे. बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये भर घालते. आपल्याला थोडं जगण्याचं असणारं साधन मिळालेलं आहे, शाश्वत मिळालेली आहे. त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जाते की काय याची असणारी चिंता ही भटकरी मोठा ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असताना हात घातली पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जे राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षांची नेते जे आहेत त्यांना भूमिका घ्यायला आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असं त्या ठिकाणी मागतो. पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका ही अगोदरच जाहीर केलेली आहे. ओबीसीचं असणारं आरक्षणाचं दार हे वेगळंच असलं पाहिजे. ते मंडळ कमिशनने निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यावेळेस झाला होता, निघालेला आहे. मंडळ कमिशन हे असताना 80 साली आलं होतं. आज आपण असताना 2024 मध्ये आहोत. 44 वर्ष होऊन गेलेली आहे. समाजामध्ये चढ उतार हा होत असतो. तेव्हा नवा कुठला तरी वर्ग निर्माण होतो की ज्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा पद्धतीने असताना मदत करायची याचा सुद्धा शासनाचा स्वतःचा अधिकार आहे.
सेटल झालेली आहे, म्हणजे जी शाश्वत झालेली आहे, तिच्यामध्ये आपण असा गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाला तरी घुसवण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असताना सलोखात वास्तू बिघडला जातो आणि इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन, तणाव हा असताना त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाला अशी परिस्थिती आहे. शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एक मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये आणि शासनाने ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावं. शासन लक्ष घालेल अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो की पक्षाच्या वतीने ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीनाच असलं पाहिजे हे भूमिका पुन्हा बाहेर येतो तेव्हा विचार हे पुन्हा चालू करा.